भाऊ, कुटुंबियांची तुम्ही सर्व भेट घेतलेली आहे. 9 कुटुंबीय एकंदरीत, आणि आता पालिकेच्या वतीने तुम्ही मदत जाहीर करता, काय सांगाल? आता आम्ही पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर आम्ही सर्व जे मयत आहेत त्यांच्या सर्वांच्या घरी गेलो. खूप गरीब, खूप कष्ट करणारे आणि स्वतःच्या कष्टावर रोजचं रोज पोट भरणारे असे ते सर्व मयत होते. त्यांच्या जाण्याने खरं तर सर्वच कुटुंब निराधार झालेले आहेत आणि अतिशय वेदनादायी आणि अतिशय दुःखद प्रसंगात ते आत्ता वावरत आहेत. सर्व कुटुंबीय आता इथे आलेले आहेत, आपण पाहू शकता. मयतांमध्ये विजय राठोड, राजेंद्र राठोड, बाबा शेख, आनंद देसाई, भीमा पुजारी, आकाश उमसरमल, आनंद निकाळजे, अकबर पठाण, जितेंद्र शहजादपुरी, सौरप्पा बंगारी आणि सचिन नेटके अशी मैतांची नावं आहेत. ते खूप गरीब आहेत, त्यामुळे एक माणुसकीच्या नात्याने किंवा त्यांना एक तातडीचा दिलासा म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आता आम्ही त्यांना 1,00,000 रुपये प्रत्येक मयतला, म्हणजे एका कुटुंबात दोन भाऊ मयत झालेले आहेत, तर प्रत्येक मृत व्यक्तीला 1,00,000 रुपये त्यांच्या कुटुंबाला एक तातडीची मदत म्हणून जाहीर करत आहे. आणि उद्यापासून आम्ही कारवाईला सुरुवात करत आहे. जे एकंदरीत ही मदत महापालिकेमार्फत आहे का महापौर निधीतून आहे, काय सांगाल? महानगरपालिकेतर्फे आहे. महाराष्ट्र शासनाने पण त्यांना भरीव मदत करावी असा आम्ही पाठपुरावा करणार आहे. आणि सर्व महिलांना मी या निमित्ताने आव्हान करू इच्छितो, सर्व शहरातील, की आपल्या भागात जे जे अवैध दारूचे धंदे आहेत त्यांच्या सर्वांच्या तक्रारी आमच्याकडे तुम्ही करावा. पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणून एक पण धंदा आम्ही इथे चालू देणार नाही.